आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। सामान्य प्रशासन, गृह आणि अर्थ खातं आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल अशी माहिती आहे। अजितदादांनी अर्थ खात्याचा आग्रह धरल्यास खातं मिळणार का असा सवाल आहे। माहितीच्या नेत्यांची दिल्लीतील बैठकीमध्ये याविषयी निर्णय होणार असल्याची माहिती आहे। प्रत्येक पक्षाच्या 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर निकाल लागलेला आहे 23 तारखेला, त्याच्यानंतर आज आहे 28 तारीख आणि अजूनही मुख्यमंत्री पदावर नेमकं कोण विराजमान होणार याविषयी जनता प्रश्न विचारत असताना त्याविषयीचा निर्णय आज होणार, त्याविषयीचे जे उत्तर आहे ते आज मिळण्याची शक्यता आहे। पण त्यामध्येच आणखी एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे कोणती खाती कोणाला मिळणार याविषयीचा। कारण प्रचंड बहुमत आहे महायुतीला, भाजपलाच 130 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि त्यामध्ये एकीकडे आहे अजित पवारांची राष्ट्रवादी ज्यांना 40 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर दुसरीकडे आहे शिंदेंची शिवसेना ज्यांना 50 पेक्षाही जास्त जागा जिंकता आलेल्या आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जी महत्त्वाची खाती आहेत ती नेमकी कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात असताना सामान्य प्रशासन, गृह आणि अर्थ खातं आपल्याकडे ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल अशी माहिती आहे। तर अजित पवार यांनी अर्थ खात्याचा खूपच आग्रह धरल्यास ते दिलं जाईल, अन्यथा त्या बदल्यामध्ये महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलं जाऊ शकतं आणि शिंदेंकडे नगर विकास खातं दिलं जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। शिंदे पवार यांच्याकडे गेल्या मंत्रिमंडळातील बहुतांश खाती सोपवली जाण्याची शक्यता आहे, तर मंत्रिमंडळामध्ये काही जागा रिक्त ठेवून सध्या प्रत्येक पक्षाच्या 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान शपथविधी सोहळा नेमका कधी होणार याविषयी उत्सुकता असतानाच आता खाते वाटप नेमकं कसं असेल याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्येही अर्थ खातं असेल किंवा सामान्य प्रशासन असेल आणि गृह विभाग हे आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे त्यासाठी आता अजित पवार तयार असतील का, शिंदेंच्या शिवसेना अनुकूल असेल का असाही सवाल आहे। कारण हे दोन्ही पक्ष महत्त्वाचे आहेत, त्यामुळे आता त्यांना अर्थ खातं किंवा जे गृह खातं आहे यापैकी एक खातं मिळतं की हे दोन्ही खाते भाजपकडे जातात याकडे लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।